महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. सध्या राज्यासह नाशिकमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. या कडक उन्हाळ्यात मानवाप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही पाण्यासाठी आणि अन्नासाठी वनवन भटकावं लागते. कित्येकदा पाण्याचा टिपूस न मिळाल्याने मुक्या पक्ष्यांचा जीवही जातो. याच भावनेतून नागरिकांनी एकत्र येत एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. नाशिकच्या प्रसिद्ध ऐतिहासिक पांडवलेणी परिसरात पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. नाशिकचे ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या पांडवलेणी परिसरात चिमण्या, कबुतरे, कावळे, कोकिळा, खारुताई आणि देखणे मोर मोठ्या संख्येने आढळतात. उन्हाळ्यात या निसर्गाच्या लेण्यांची पाण्यासाठी तडफड होऊ नये म्हणून स्थानिक जॉगर्स आणि पर्यटकांनी परिसरात ठिकठिकाणी सिमेंट आणि मातीच्या भांड्यांमध्ये स्वच्छ पाण्याची सोय करण्यात आली आहे. एवढंच नाही तर या मुख्य जीवांना भूक भागवता यावी म्हणून ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि गव्हाची देखील सोय करण्यात आली आहे. केवळ अन्न पाणी ठेवून हे नागरिक थांबलेले नाहीत, तर या उपक्रमात कमालीचे सातत्य राखले जात आहे. दिवसाआड ही भांडी स्वच्छ करून त्यात ताजे पाणी भरले जाते. तसेच परिसरातील झाडांना पाणी घालून त्यांचीही काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे जर एखादा पक्षी किंवा प्राणी जखमी अवस्थेत आढळला तर त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून डॉक्टरांना पाचारण केले जाते. निसर्गाप्रती असलेल्या या कर्तव्याच्या वेळी सुनील मटाले, अनिल पोटे, प्रकाश माळेकर, प्रतीक करडे, तेजल वैष्णव, अथर्व मटाले, सविता अलई, वैशाली अलई, श्रीमती सारिका कुंभारे आणि अर्णव कुंभारे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.